आक्रोश मोर्चाच्या इशाऱ्यानंतर ग्रीन पॉवर कारखान्याकडून शेतकऱ्यांना FRP प्रमाणे बिल अदा केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे। गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या कारखान्याने खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर FRP प्रमाणे 2800 रुपये दराने ऊस बिल अदा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश मोर्चाच्या इशाऱ्यानंतर हे बिल जमा होत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलन व केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे। गळीत हंगामाच्या सुरुवातीला कारखान्याकडून 3300 रुपये दराची घोषणा करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात बिले थकविल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते। विशेषतः मार्च महिन्याच्या तोंडावर शेतकऱ्यांवर विविध आर्थिक जबाबदाऱ्यांचा प्रचंड ताण निर्माण झाला होता। बँकांचे कर्ज हप्ते भरणे, पीक कर्जाचे नूतनीकरण, खत व बियाण्यांचे थकीत देणे, वीज बिल भरणे, मजुरांचे पैसे, घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाची फी तसेच पुढील हंगामासाठी शेतीची तयारी या सर्व गरजांसाठी पैशांची अत्यंत आवश्यकता असताना ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी अक्षरशः आर्थिक कोंडीत सापडले होते। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलन छेडण्यात आले होते। आक्रोश मोर्चाचा इशारा दिल्यानंतर अखेर कारखाना व्यवस्थापनाने आंदोलनाची धास्ती घेत थकीत बिले अदा केली। कारखाना कार्यस्थळावर शेतकरी संघटना व कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक झुंजार आसबे, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश यादव तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यात बैठक होऊन तातडीने तोडगा निघाल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत। स्वाभिमानीच्या लढ्यामुळे अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे। या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, तालुकाध्यक्ष दत्तात्रय घारगे, विजय देवकर, शंकर देवकर, मधुकर देवकर, शंकर देशमुख यांच्यासह विखळे, बनपुरी, उंबर्डे, पेडगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अध्यक्ष नमस्कार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज ग्रीन पॉवरवर तुमचा आक्रोश मोर्चा होता आणि त्यानंतर माननीय चेअरमन साहेब यांच्या घरावर सुद्धा मोर्चा होता। तर कशा पद्धतीनं नेमकं झालं आणि काय बैठकीत ठरलं? आज दिनांक 18 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड या कारखान्यावर ऊस बिलासंदर्भात मोर्चा होता आणि इथं जर काय योग्य निर्णय नाही मिळाला तर माननीय चेअरमन साहेबांच्या घरावर इथून लोक सगळी जाणार होती। सकाळी इथं आल्यानंतर प्रशासनानं आम्हाला योग्य तो मान सन्मान देऊन त्यांनी शेतकऱ्यांची जी बिलं कारखाना गाळप चालू 10 नोव्हेंबरपासून ते कारखान्याचा गाळप शेवट होईपर्यंतची बिलं 2801 रुपयाप्रमाणे जमा केली। आणि धन्यवाद मंडळी। अशाच समाजोपयोगी लोकहिताच्या बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।